धनु राशी 14 ते 20 एप्रिल 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी आदित्य योग एप्रिलच्या या आठवड्यात प्रभावी राहील। आठवड्याच्या पहिल्या दिवशी सूर्य त्याच्या उच्च राशी मेषमध्ये प्रवेश करेल आणि आदित्य योग निर्माण करेल। आदित्य योगाच्या प्रभावाखाली हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत खूप आनंदी राहील। या आठवड्यात धनु राशीच्या प्रेम जीवनात शांती आणि आराम मिळेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खूप छान वेळ जाईल। याशिवाय विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन देखील खूप चांगले असेल। चला तर मग जाणून घेऊया धनु राशीसाठी हा आठवडा कसा असणार आहे। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत नवीन उत्साह आणि ऊर्जा घेऊन येईल। या आठवड्यात तुम्ही सकारात्मक ऊर्जेने तुमच्या नात्यात पुढे जाल आणि प्रत्येक बाबतीत एकमेकांना पाठिंबा द्याल। या आठवड्यात तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना किंवा माजी प्रियकराला पुन्हा भेटू शकता। या आठवड्यात शेवटी रोमॅन्टिक डेटची योजना आखली जाऊ शकते। तुम्ही दोघेही एकमेकांच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकाल। जर नात्यात काही गोंधळ असेल तर हीच वेळ आहे समेट करण्याची आणि प्रेमाने बोलण्याची। तुम्हाला शहाणपणाने वागावे लागेल। धनु राशी या आठवड्यामध्ये तुम्ही एका साहसी आणि परिवर्तनाच्या प्रवासावर आहात। तुमच्या दिनचर्येतून थोडा ब्रेक घ्या आणि नवीन अनुभव घ्या जे तुमचा दृष्टिकोन विस्तृत करतील आणि तुमच्या सभोवतालच्या जगाबद्दलची तुमची समज वाढवतील। धनु राशी करिअर आणि व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात नोकरीत पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे। मेहनतीची दखल घेतली जाईल। व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत आहेत, विशेषतः जर तुम्ही आयात निर्यात, शिक्षण किंवा मीडिया क्षेत्रात गुंतलेले असाल तर। या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल। तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सहकार्य मिळेल। मित्रांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील। प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता राहील। आरोग्य सामान्य राहील। जुने आजार बरे होतील। डोकेदुखी, थकवा किंवा निद्रानाश टाळण्यासाठी तणावापासून दूर राहा आणि वेळेवर विश्रांती घ्या। धनु राशी या आठवड्यात तुमचे आर्थिक भविष्य सकारात्मक दिसत आहे। वाढीव समृद्धी आणि आर्थिक स्थिरतेच्या संधी आणण्यासाठी तारे जुळत आहेत। तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी हा चांगला काळ आहे। धनु राशी 14 ते 20 एप्रिल 2025 ग्रह आणि नक्षत्रांच्या स्थितीनुसार एप्रिलचा हा आठवडा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो। या आठवड्यात ग्रहांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाले तर ग्रहांचा राजा सूर्य आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मीन राशी सोडून आपल्या उच्च राशी मेष राशीत प्रवेश करेल। याशिवाय मीन राशीत शनी, शुक्र, बुध आणि राहू असतील, त्यामुळे चतुर्ग्रही योगासह मालव्य लक्ष्मीनारायण योग तयार होत आहे। यासोबतच राहू कन्या राशीत असेल आणि मंगळ कर्क राशीत। चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर आपली राशी बदलत राहील, ज्यामुळे तुमच्यासाठी शुभ राजयोग निर्माण होत आहेत। ज्योतिषांच्या मते धनु राशी एप्रिल महिन्याचा हा आठवडा तुमच्यासाठी आनंद घेऊन येऊ शकतो। कुटुंबासोबत चांगला वेळ घालवल्याने आनंद आणि शांती मिळेल। यासोबतच नोकरी आणि व्यवसायातही नफा मिळण्याची शक्यता आहे। या आठवड्यात तुम्हाला प्रवास करण्याची किंवा नवीन माहिती मिळण्याची संधी मिळेल। तुम्हाला नवीन अभ्यासक्रम किंवा कौशल्य शिकण्याची प्रेरणा मिळू शकते। मित्रांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल। धनु राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग हा जांभळा असेल। भाग्यशाली अंक 9 आहे। भाग्यशाली दिवस मंगळवार आहे आणि आठवड्याच्या शेवटी तुमच्या बुद्धीचा वापर स्वतःच्या भल्यासाठी करा। स्वतःसाठी वेळ काढा। स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे। या आठवड्यात तुम्ही व्यायाम केल्याने तुम्ही निरोगी राहाल। या आठवड्यात कमी मेहनत घेऊन चांगला नफा मिळवण्याची शक्यता आहे। या आठवड्यात लोक पैसे वाचवू शकतात। या आठवड्यात धनु राशीच्या कामाचे त्यांच्या कारकिर्दीत कौतुक होऊ शकते। धनु राशीच्या लोकांना या आठवड्यात कमी मेहनतीत जास्त फायदा मिळू शकतो। या लोकांचा आर्थिक पैलू अधिक मजबूत होईल। व्यक्ती पैसे वाचवू शकतील, त्यांचा खर्च कमी होईल आणि या व्यक्ती अनावश्यक खर्चापासून देखील दूर राहतील। धनु राशीच्या लोकांच्या घरात आनंद येईल। तुम्हाला काही नवीन बातमी मिळू शकते। कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नोकरी मिळू शकते। घरात ऊर्जा येईल, यामुळे व्यक्तीला आनंद मिळेल। या व्यक्तीचा ताण निघून जाईल। या आठवड्यात धनु राशीच्या व्यक्तीची त्याच्या कुटुंबातील सदस्याशी एखाद्या विषयावर चांगली चर्चा होईल। कुटुंबातील सदस्य त्या व्यक्तीच्या कामावर खुश असतील। रहिवाशांसाठी त्यांच्या करिअरमध्ये चांगला वेळ आहे। कार्यालयात मूळ रहिवाशांच्या कामाचे कौतुक होईल। त्यामुळे कार्यालयात मूळ रहिवाशांचे वर्चस्व वाढेल। कार्यालयामध्ये त्या व्यक्तीचा आदर वाढेल।
याचा फायदा धनुराशीच्या व्यक्तींना होईल। तुम्हाला नवीन नोकरी देखील मिळू शकते। बेरोजगारांना नोकरी मिळू शकते। या आठवड्यात धनुराशीच्या लोकांना काही उपाय करावे लागतील। धनुराशीच्या लोकांनी दररोज मंदिरात जावे। रविवारी गरीब वृद्धांना कपडे आणि अन्नदान करावे। जर या व्यक्तीने असे केले तर त्याचे बिघडलेले कामही पूर्ण होईल। धनुराशी, एकंदरीत पाहता हा आठवडा तुमच्यासाठी साहस आणि आत्मनिरीक्षणाचे मिश्रण आहे, ज्यामुळे तुमच्या ज्ञानाच्या शोधात बळकटी येईल। व्यावसायिकदृष्ट्या कौशल्य वाढवण्याची संधी येऊ शकते। तुमच्या करिअरच्या मार्गात विविधता आणण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या संधींचा स्वीकार करा। तुमच्या नैसर्गिक आशावाद आणि उत्साह समवयस्करांच्या हृदयांना आकर्षित करेल। दीर्घकालीन प्रभावांसह सहयोगी प्रकल्पनांना प्रोत्साहन मिळेल। प्रेमात उत्स्फूर्तता, आनंददायी क्षणांना प्रोत्साहन मिळेल। जरी विचारशील विचारांसह संतुलन सखोल संबंधांना वाढवते। आर्थिक चर्चा स्पष्टतेने केल्यास फलदायी परिणामांचे आश्वासन देईल। आरोग्य स्थिर राहील, तरी बाह्य क्रियाकल्पांचे एकत्रितकरण तुमचे कल्याण मजबूत करू शकते। सामाजिक वर्तुळ विस्तारू शकते। विविध दृष्टिकोनांशी संवाद साधल्याने तुमचे सांस्कृतिक परिदृश्य समृद्ध होईल। जसजसा आठवडा जवळ येतो तसतसे लक्ष आतकडे वळते। चिंतन तुमच्या ध्येयांना वैयक्तिक आदर्शासह पुन्हा जुळवून घेण्यास मदत करेल। मोकळेपणाने नवीन संधी स्वीकारा। तुमच्या तात्विक दृष्टिकोन पुढे जाण्याचा मार्ग उजळू द्या। धनुराशीच्या व्यक्तींना या आठवड्याचा प्रवास तुम्हाला शोधावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करतो। प्रत्येक पावलाने तुमचे क्षितिज विस्तृत करतो। एकंदरीत धनुराशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे।